नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कामगार योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अगदी महत्त्वाचा असणार आहे। तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र सरकारकडून कामगार योजनेतील लाभार्थ्यांचे जे पाल्य आहेत त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते। तर तुमचे जर का पाल्य 1ली ते 7वीपर्यंत असतील तर त्यांना 2500 रुपये प्रतिवर्ष आणि 8वी ते 10वी या वर्गामध्ये असतील तर त्यांना प्रतिवर्ष 5000 रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते। तर मित्रांनो, जर तुम्ही कामगार योजनेतील लाभार्थी असाल, जर तुमच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी महत्त्वपूर्ण असणार आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की या शिष्यवृत्तीचा लाभ कसा घ्यायचा, यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूयात। तर बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, तर याच्यावरची ही PDF आहे मित्रांनो। तर ही जी काही योजना आहे त्याचं नाव आहे एज्युकेशनल वेलफेअर स्कीम, शैक्षणिक कल्याण योजना E01। तर यामध्ये काय सांगितलं आहे, तर 2500 रुपये कोणासाठी, जे कामगार बांधव आहेत त्यांच्या पहिल्या 2 मुलांना, जे काही रजिस्ट्रेशन कन्स्ट्रक्शन वर्कर असतील त्यांच्या पहिल्या 2 मुलांना, जर मुलं 1ली ते 7वीमध्ये असतील तर त्यांना 2500 रुपये इतके दरवर्षी दिले जातील। आणि जर का ते 8वी ते 10वीमध्ये असतील तर त्यांना 5000 रुपये प्रतिवर्ष इतके शिष्यवृत्ती त्यांना दिली जाईल। तर यामध्ये मित्रांनो, आता नेमके कागदपत्रे काय काय लागतात, कोणती माहिती लागणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती इथे दिली आहे। तर मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो। तर यामध्ये मित्रांनो काय लागणार आहे, आता सगळ्यात आधी तुम्हाला लागणार आहे ॲप्लिकंट डिटेल्स, म्हणजेच अर्जदार जो असेल त्या अर्जदाराचा पूर्ण तपशील लागणार आहे। तर अर्जदार म्हणजे कोण, जर तुम्ही स्वतः कामगार इथे रजिस्टर असाल तर तुमचं जे काही नोंदणी क्रमांक असतो, तुम्हाला जे कामगार कार्ड मिळालं आहे त्याच्यावरती रजिस्ट्रेशन नंबर असतो मित्रांनो, MS ने सुरू होणारा, तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला लागणार आहे। त्याच्यानंतर नूतनीकरणाची दिनांक लागणार आहे, त्याच्यानंतर आवक दिनांक, त्यानंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन नोंदणी क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा आधार क्रमांक, म्हणजे जे कामगार असतील त्यांचा आधार क्रमांक लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला अर्जदाराची वैयक्तिक माहिती ते भरायची आहे। वैयक्तिक माहिती म्हणजे तुमचं इथे पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव, इथे संपूर्ण नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, लिंग, त्यानंतर वैवाहिक स्थिती, तुमचं विवाह झाला आहे किंवा नाही हे तुम्हाला टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख, त्याच्यानंतर तुमचं वय इथे टाकून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, पुढे गेल्यावरती एक महत्त्वाची माहिती आहे, त्याच्यानंतर अर्जदाराचा बँक तपशील। तर मित्रांनो, बँक तपशीलसाठी तुमचं जे काही पासबुक असतं त्याच्यावर तर तुम्हाला IFSC कोड इथे टाकायचा आहे। त्याच्यानंतर बँकेचे नाव लागणार आहे, त्याच्यानंतर तुमची ब्रँच कोणती आहे ती सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर बँकेचा ॲड्रेस आणि तुमचं जे काही अकाउंट नंबर, खाते नंबर असेल तो तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या मुलामुलींचं इथे माहिती भरायची आहे। त्यानंतर ज्या मुलासाठी तुम्हाला शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा आहे त्या मुलाचे किंवा मुलीचे नाव तुम्हाला टाकायचं आहे। त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर, तुमचा जे काही मुलाचा असेल तो आधार कार्ड नंबर टाकून त्याचं जे काही वय आहे ते वय तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इयत्ता, तर तो कितवीमध्ये आहे ते तुम्हाला भरायचं आहे। त्याच्यानंतर त्याचं शाळेचं नाव, त्याच्यानंतर शाळेचा पत्ता टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ते काही बोर्ड ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंडळ कोणतं आहे ते टाकायचं आहे। आणि पासिंग इयर म्हणजे मागील उत्तीर्ण झाल्याचे वर्ष तुम्हाला इथे 2025 इथे टाकून घ्यायचं आहे। ही झाली कोणती कोणती माहिती लागणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे। तर कागदपत्र अगदी महत्त्वाचे आहेत मित्रांनो। तर यामध्ये सगळ्यात पहिलं कागदपत्र आहे 75% अटेंडन्स सर्टिफिकेट, म्हणजेच मागील वर्षामध्ये 75% उपस्थिती असलेलं सर्टिफिकेट मिळतं, ते तुम्हाला शाळेमध्ये मिळणार आहे। इथे स्पष्टपणे सांगितलं आहे 75% उपस्थिती प्रमाणपत्र, मागील वर्षाचा प्रगती अहवाल। तर तुम्हाला इथे शाळेमध्ये जाऊन ज्या विद्यार्थ्याचं, तुमच्या ज्या मुलाचं इथे शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरायचं आहे त्याचं 75% उपस्थिती असल्याचं प्रमाणपत्र शाळेकडून काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मागील वर्षाचा प्रगती अहवालसुद्धा तुम्हाला काढून घ्यायचा आहे। हे झालं पहिलं डॉक्युमेंट। त्यानंतर तुम्हाला त्या मुलाचं बोनाफाईड सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे, ते तुमचं चालू वर्षाचं असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, हे सुद्धा तुम्हाला शाळेमध्येच मिळणार आहे। तुमचा मुलगा ज्या शाळेमध्ये शिकत असेल त्या शाळेमध्ये जाऊन तुम्हाला चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आधार कार्ड,
तुमच्या मुलाचे आधार कार्ड इथे लागणार आहे, त्याच्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच हमीपत्र, आणि त्यानंतर 5वा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं रेशन कार्ड. तर मित्रांनो, यामध्ये तुमच्याकडे आता 75% अटेंडन्स शीट तुम्हाला शाळेमध्ये मिळून जाईल, बोनाफाईड सर्टिफिकेटसुद्धा शाळेत मिळून जाईल, आधार कार्ड तर सर्वांकडेच असतं, त्याच्यानंतर रेशन कार्डसुद्धा तुमच्या घरी मिळून जाईल. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 नंबरचा जो पॉईंट आहे हमीपत्र. आता हमीपत्र कुठून घ्यायचं? तर मित्रांनो, हमीपत्रासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची एक लिंक टाकून देईल मित्रांनो. त्या टेलिग्रामच्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही त्या ग्रुपवरती जायचं आणि ग्रुपवरती गेल्यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्राची PDF मिळून जाईल. ती PDF तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची. त्याच्यानंतर मित्रांनो, आता 2 दिवसापासून एक याच्यामध्ये थोडा बदल केला आहे. यामध्ये आता जे काही विद्यार्थ्यांचं सरळ ID असतं, तर विद्यार्थ्यांचा सरळ ID इथे हा फॉर्म भरण्यासाठी अनिवार्य करण्यात आला आहे. तर सरळ ID तुम्हाला कुठे मिळणार आहे? तर मित्रांनो, सरळ ID सुद्धा तुम्हाला त्या विद्यार्थ्याच्या शाळेत जाऊन शिक्षकांकडून घ्यायचा आहे. तर सरळ ID सुद्धा तुम्हाला इथे मागून घ्यायचा आहे मित्रांनो. आता तुम्हाला समजलं असेल, 75% अटेंडन्स सर्टिफिकेट, बोनाफाईड सर्टिफिकेट, आधार कार्ड, हमीपत्र आणि रेशन कार्ड, आणि त्यासोबतच आता 6वं डॉक्युमेंट म्हणजे विद्यार्थ्याचं सरळ ID तुम्हाला शाळेकडून काढून घ्यायचं आहे. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करून घ्यायचे. एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुम्ही हा जो काही शिष्यवृत्तीचा फॉर्म आहे तो ऑनलाईन भरू शकता. तर मित्रांनो, आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल, ऑनलाईन फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण त्याबद्दलचा घेऊन येऊ. आता मी तुम्हाला जे हमीपत्र आहे ती हमीपत्राची PDF दाखवून देतो, म्हणजे तुम्हाला थोडी आयडिया येऊन जाईल. तर चला मित्रांनो, आता आपण हमीपत्र इथे बघून घेऊयात. तर बघू शकता मित्रांनो, स्वयं घोषणापत्र. यामध्ये काय लिहायचं आहे? मी याच्यानंतर तुमचं नाव सदर घोषणापत्राद्वारे प्रमाणित करतो की माझी पाल्य कुमार कुमारी, इथे तुमच्या मुलाचं नाव टाकायचं आहे. हिने केंद्र राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या कोणत्याही योजनांतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ घेतला नसून केवळ मंडळाअंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरिता अर्ज सादर केला आहे. तथापि दुबार लाभ घेतल्याचे आढळल्यास मंडळामार्फत लाभाची रक्कम वसूल करून भारतीय दंड संहितेअंतर्गत मी कारवाईस पात्र राहीन याची मला पूर्ण कल्पना आहे. यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज भरताय त्या ठिकाणचं ठिकाण लिहायचं आहे, त्यानंतर दिनांक टाकायचं आहे, त्यानंतर अर्जदाराची सही करायची आणि अर्जदाराचं नाव टाकायचं आहे. तर अशा प्रकारचं हमीपत्र आहे मित्रांनो. हमीपत्राची PDF मी तुम्हाला टेलिग्रामच्या ग्रुपवरती टाकून देईल. टेलिग्रामची लिंक जी आहे ती याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही ग्रुपवर जाऊन ह्या स्वयं घोषणापत्राची PDF डाउनलोड करू शकता. तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.